सुहाना सफर ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं। ओ हो हो ओ हो हो ओ हो। आता तुम्ही म्हणाल ही कुठे चालली आहे सफरला, तर आम्ही चाललोय आमच्या आजीबाबा म्हणजे माझ्या आईवडिलांच्या रानात. आणि तिथं गेल्यावरती आम्ही दिवसाची सुरुवात केली ऑफरेशने. हे बघा, मी ऑफरेश घेते आणि सोबत आमचं जैन इरिगेशनचं जे सोलार प्लॅन्टचं इन्स्टॉलेशन झालं आहे त्याची पाहणी करते आहे. आणि आमच्या घरवाले बघायचेत का? बरं, बघा आता. हे बघा, हे आमचे हे मोबाईलमध्ये आमची आजी विटॅमिन डी घेते आणि आमचं लेकरू स्नोपी आणि भीमासोबत खेळते. स्नोपी आणि भीमा कोण? तरी आमच्या रानातले कुत्रे. यानंतर मी चालली आहे आमचं नवीन घराचं बांधकाम चालू केलेलं आहे त्या प्लॉटकडे. आता हे आमच्या आजीबाबाचं दुसरं घर राहील. याच्या आधी पण बांधकाम केलेलं आहे, पण ते पत्र्याचं होतं. आता हे त्यांचं पूर्ण RCCमध्ये कन्स्ट्रक्शन करून नवीन घराचं बांधकाम चालू केलेलं आहे. बांधकाम चालू करून जवळपास एक 5-6 दिवस होऊन गेलेले आहेत आणि खड्डे घ्यायचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. आता मला वाटते जे राहिलेलं काम आहे ते आजच्या दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. आता ही सगळी पाहणी करतो आहे आम्ही. काय अजून कुठे काय कमी वाटतं आहे का ते बघतो आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि माणसं आता कामाला लागलेली आहेत. आणि हे यांचं आधीचं जुनं आणि हे आपलं जैनचं सोलारचं इन्स्टॉलेशन दिसत आहे. हा त्याचा पाईप आम्ही तो ह्याच्यासाठी म्हणजे लांब केला होता का तर आम्हाला बघायचं होतं. त्याचा आम्ही डेमो घेतलेला नव्हता. रात्री खूप उशीर झाला होता इन्स्टॉलेशनसाठी, त्याच्यामुळे पाईप फक्त पसरवून ठेवलेला आहे. आणि आता त्याचं इन्स्टॉलेशन बरोबर झालेलं आहे, ते वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही आहे ह्याचं आता आम्ही पाहणी करतो आहे. आता हे आमचे बाबा आता हे चालू करतील, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की इन्स्टॉलेशन प्रॉपर आहे, पाणी ओढते आहे मोटर, नाही ओढत आहे मोटर. आता ह्या जैन इरिगेशनच्या पाईपसाठी जैन इरिगेशनच्या सोलार सेटसाठी सुद्धा आम्ही जवळपास 6 महिने वेट केलं आहे. त्याच्यानंतर ते आज खऱ्या अर्थाने त्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. आम्हाला कंपनीचं सिलेक्शन करायलाच येत नव्हतं खूप महिने. त्याच्यानंतर मग आम्हाला एक दिवस ते झालं, सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर आज त्याचं फायनल इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आणि हे बघा, हे आमचं चाललं आहे डेमो त्याच्यासाठी. किती आनंद बघा चेहऱ्यावरती, सगळ्यांचा आनंद बघा. सगळेजण खूप खुश झालेले आहेत कारण खूप वेट केल्यानंतर आता हे झालं आहे. आमचं लेकरू तर डान्सच करायला लागलेलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत आहे. आता सगळे एकदम खुश झालेले आहेत. आणि होणं तसं साहजिक पण आहे, त्याच्यासाठी खूप वेट केलं होतं. तसं आमचं शेत घेऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, पण हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये. आता हा आमचा एक स्नॅप घेतलेला आहे फायनल इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झालेल्यावरती. आणि हे बघा, हे आमचे बाबा हे गोसेवा करून खूप खुश असतात. ह्या आमच्या गाया. आता बाबा हे आमचे रिटायर्ड BSNL ऑफिसर होते. आता रिटायर्ड झाल्यापासून ते शेतकरीच झालेले आहेत पूर्णपणे. पण ते बघा कसा आनंद घेत आहेत रिटायर्ड लाईफचा. आणि शेतकरी बनून त्यांना खूप म्हणजे मजा येते आहे. खरं तर मला माझ्या सध्याच्या जॉबनंतर पण शेतकरी एंटरप्रेनर बनायची इच्छा आहे. बघू आपल्याला कुठवर यश मिळतं आहे ते. असं आमचे बाबा हे गायांची खूप सेवा करतात. त्याचं फळ म्हणजे तुम्ही बघतच आहात की त्या गाया म्हणजे बाबांना किती जीव लावत आहेत. त्या त्यांच्या लेकराप्रमाणे त्यांना चाटून त्यांचं मायेचं प्रात्यक्षिकच दाखवत आहेत ना. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यातून विरंगुळा म्हणून रानात वेळ घालवणं म्हणजे स्वर्गाचाच अनुभव करण्यासारखं आहे. आता हे बघा, आमचे बाबा बघा, बाबा खूप खुश असतात गायींमध्ये. आणि ही आधी जी गाय होती ती आहे आमची ह्या गाईचं पिल्लू. ही आहे चंद्रकला आणि ह्याच्या आधी ती होती वसू. आता ती वसू हे चंद्रकलेचं पिल्लू आहे, पण ते पिल्लू नाही वाटत आहे. ती त्या गाईपेक्षा पण मोठी दिसायला लागलेली आहे. आता आणलं होतं तेव्हा फारच छोटं पिल्लू होतं. आणि ही आता चंद्रकला, जी मोठी गाय म्हणू आपण तिला. आता ती पण बघा
ती बघा बाबांना किती जीव लावते, म्हणजे बाबाही तसेच जीव लावतात त्यांना. बाबा आणि त्या गाया म्हणजे आपण त्यांना असं वेगळं हेच करू शकत नाही. बाबांचं शेतीकडे कमी लक्ष आणि गायांकडेच जास्त लक्ष असतं. त्याच्यामुळे गाया पण त्यांच्यावरती खूप जीव टाकतात. म्हणजे आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. नवीन माणसाला कदाचित ती गाय जवळ येऊ देणार नाही, पण बाबा दिसले की मग सगळं, म्हणजे बाबा म्हणजेच सगळं त्यांचं. बाबा असतील तर सगळं काम होणार आहे. बाबा म्हणजे जीव की प्राण आहे त्या गायींचा, आणि बाबांसाठी पण त्या गाया म्हणजे जीव की प्राण आहेत. आता बघा आमच्या मुली कशा बघतायत. माझा भाऊ म्हणतोय, "चला बाबा बस झालं, बस झालं." बाबा काय तयार नाहीत. आता गायीनी ह्यांना हे केलं. आता गाईचं म्हणणं आहे की तुम्ही माझी सेवा करा. बाबा लागले कामाला बघा. बाबा कसे गाईला आपलं सांभाळत आहेत. गाईला पण आनंद येतोय त्याच्यामध्ये, बाबांना पण आनंद येतोय त्याच्यामध्ये. आता हे सगळं झालं आमचं. त्याच्यानंतर आम्ही लागलो पेटपूजेला. पेटपूजेसाठी आम्ही कार्यक्रम बेत केला पोह्याचा. आता पोहे बघा कशी वाफ येते पोह्यातून गरम गरम. या मस्त छान अशा पोह्यांवरती आम्ही मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात ताव मारला. आणि ताव मारल्यावरती आमचं सगळं झाल्यावरती आम्ही निघालो आमच्या घरा, म्हणजे काय, बॅक टू पॅव्हेलियन. आता कसं आहे, म्हणजे आम्हाला सुट्टी असेल त्यावेळेला आम्ही रानात जातच असतो. पण आम्ही रानात जेव्हा जातो तर तिथल्या आठवणी ज्या काय आहे, मुलांनी केलेली मज्जा, हे सगळं सोबत घेऊन आम्ही परत येत असतो. आणि फ्लॅट सिस्टमपेक्षा मला तर हे मोकळं वातावरण, निसर्ग खूप आवडतो. म्हणजे मला तर असं वाटतं की म्हणजे रानात आपण जसं राहतो, रानात जात असतो, तर निसर्गात राहून ना माणसं माणसांना भेटतात आणि फ्लॅट सिस्टममध्ये माणसं माणसांपासून दुरावतात. म्हणजे हे एकंदर असं माझं मत आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. असो. तर आम्ही निघालो आता पुन्हा आमच्या बारामतीच्या घराकडे. आणि ही आमच्या सोसायटीचा खालचा काही आहे सीन. आणि अशा प्रकारे आता आम्ही घरी आलो आहे. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण बोलत राहू आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.